निघायचं का घरला? थांबा की हातच. नग, घरी मोप काम पडली आहेत. अगं दम धर की जरा. हा का सारखं आपलं घरला चला घरला चला घरला चला. वैस थांबा हातच. जेवण मग जा घरला. हा जेवून जाऊ थांब. जेवणाचं नाव काढलं की बसले पाय पसरून. गंगे राहू दे. म्या काय विचारतो बानू? काय बिचारू नका, डोसक खाल त्यांचं. तू घरला चल, तुला दावतो चांगलं म्या. ए रंग्या, उगा भांडू नका. काय रे, काय विचारायचं आहे? नाही म्या काय म्हणतो, म्हणजे आता एवढं समजा आख्यान झालं, म्या ऐकलं, म्हणजे त्यातलं मला लय काही कळलं असं नाही, पर माझ्या एक ध्यानात आलंय का त्या समध्या गोष्टीमध्ये तो कुठंच नव्हतीच. नाही म्हणजे तो कोण आहेस काय आहे, जी समद काय होतं ती समद म्हाळसा देवीच सांगत होते. म्हणजे मला असं वाटलं. म्या काय म्हणलं होतं, काही विचारू नका म्हणून, कारण तुम्ही काय बोलणार म्हणजे चांगलं वाटेल असं नाहीच. म्या काय चुकीचं बोललो बाई बानू? नाही, पण मला बी असंच वाटलं. हा मग बघ, तुला काय कळत नाही. रंग्या राहू दे ना, तिला कशा पायी बोलतोस? पण मी तर आशात सोडून दिली आहे बघ. का आता मला काय बाय कळेल. माझ्यासाठी तर 30 दिवस मोलाचे होते. तेव्हा देव मला भेटाया चंदनपुरीला आले होते. आणि म्हाळसाताईंनी म्हातारा व्हायचा शाप दिला असून बी आख्यान संपलं, पण माझे प्रश्न अजून संपले नाहीत. त्याचा तुला निश्चितच लाभ होईल. जे बीज उरवलं आहे त्याचा एक दिवस वृक्ष निश्चितच होईल. ते व्यर्थ नाही जाणार. मोहिनी ही अजूनही माझ्यासाठी कोडच आहे. नंतर मोहिनीचं काय झालं? ते मोहिनी स्वरूप अजून जिवंत आहे. ह्या क्षणीही? होय, विश्वास ठेव. या क्षणी मलाही मोह होतो आहे की तुला सांगावं की तू स्वतःच ते मोहिनीचं रूप आहेस. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो,
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?